नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या 2 वर्षांपासून सलग विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत होते आणि अचानकपणे आता परीक्षा दिल्यानंतर नीट परीक्षा रद्द झाल्याचं विद्यार्थ्यांना कळतं आहे। जे विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून सलग अभ्यास करत होते आणि ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही अशा प्रकारचे विद्यार्थी देखील जे आहे वेगवेगळ्या राज्यातल्या ठिकाणाहून लातूरला येऊन अभ्यास करत होते आणि त्यांनी लातूरच्या परीक्षा केंद्रांवरून परीक्षा दिलेली होती आणि आता परीक्षा रद्द झाल्याचं कळतं आहे। लातूर जिल्ह्यातल्या साधारणतः 32 परीक्षा केंद्रांवरून ही नीट परीक्षा घेण्यात आलेली होती। गेल्या वर्षीही या परीक्षेवर जो आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला होता। CBIकडे हा तपास आहे आणि आता सलग दुसऱ्यांदा नीट परीक्षेवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी यामध्ये गुन्हा देखील नोंदवलेला आणि तपास सुरुवात केलेला आहे। लातूरमध्ये पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जशी नाराजीचा सूर व्यक्त होतो आहे तसाच क्लासेसचे जे संचालक आहेत त्यांच्यामध्ये देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, सलग दुसऱ्यांदा ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे किंवा कुठेतरी एक शंका असल्याचं वातावरण जे आहे ते नीट परीक्षेच्या संदर्भाने पुढं आलेलं आहे। विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते आहे, तुमची काय भावना आहे? मी खरंच म्हणजे हे खूप म्हणजे जे विद्यार्थी 2 वर्षापासून 3 वर्षापासून प्रिपरेशन करत आहेत त्यांना धक्का आहे। आणि ज्यांना पेपर खूप छान गेला होता ते विद्यार्थी म्हणजे अपसेट माइंडमध्ये गेलेत। त्यांची मानसिक अवस्था खूप विचित्र आहे, कारण 2-2, 3-3 वर्ष मेहनत करायची आणि शेवटी असा पेपर फुटणार आणि असं हे होणार म्हणजे ते विद्यार्थ्यांना पचत नाही आहे मला असं वाटतं आहे। कारण मी NTA ला परत विनंती करतो की त्यांनी म्हणजे खूप स्ट्रिक्ट करायला पाहिजे या बाबतीत असं मला वाटतं आहे। गेस्ट पेपर जो IRCCचा तो म्हणजे तंतोतंत उतरलेला होता, अशा प्रकारचं हे वातावरण होतं। विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं आणि अशामध्ये आता परीक्षा जी आहे ती रद्द होते। नाही, असं कसं आहे, गेस्ट पेपर असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण आम्ही RCCमध्ये जवळपास 39,000 प्लस MCQची तयारी करून घेतो आम्ही। 39,000 आम्ही NCERTची एक लाईन पण सोडत नाही, अशी एक पण लाईन नाही आहे की ज्या लाईनवर आम्ही क्वेश्चन तयार केलं नाही। तर आणि NCERTच्या यावेळेस काय झालं, पेपर खूप इझी पडला ॲज कम्पेअर टू नीट 2025 आणि त्यामुळं ते जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन NCERT बेस्डच आहेत। पेपर इझी निघाला। विद्यार्थी आज एकही क्लास असा नसेल महाराष्ट्रामध्ये, आम्ही तर दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रिंट करून देतो, हा घ्या पुरावा की सर्व क्वेश्चन आमच्या RC स्टडी मटेरियलमधून म्हणून आम्ही त्याला पेज नंबर टाकतो। पहिल्यांदा नीटचं पेज असतं, नंतर पण आमचा क्वेश्चन म्हणजे जिथून क्वेश्चन आला ते आणि त्याचं पेज नंबर ते मुलं घरी जाऊन चेक करू शकतात। आणि असं म्हणजे मला एकच फक्त एवढं सांगायचं की इथं फक्त ही जी एक्झाम आहे त्याला थोडं कडक करायला पाहिजे असं मला म्हणायचं। गेल्या वेळेला CBIने यामध्ये तपास केलेला होता, मात्र पुढे काही निष्पन्न झालेलं नाही आणि आता तुम्ही वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांना शिकवता, मेहनत घेता आणि अशा प्रकारची जी एक्झाम आहे ती रद्द झाल्यानंतर काय होतं? नाही, मला असं वाटतं CBI आपल्या भारतात सगळ्यात उच्च एजन्सी कोणती आहे? CBI। तेव्हा चौकशी झालीच पाहिजे, पण अशा गोष्टी परत होऊ नयेत का विद्यार्थ्यांच्या भावी विद्यार्थ्यांच्या जीवनाच्याच घेऊन नये। मला सांगा, CETचे पेपर तर तीच अवस्था व्हायला लागली, म्हणजे कुठेतरी यंत्रणा आपली कमी पडत आहे असं मला वाटतं। हे विद्यार्थी आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं वर्षानुवर्ष अभ्यास करतात आणि सलग रात्रंदिवसाची मेहनत घेतल्यानंतर नीट परीक्षा दिली जाते आणि कुठेतरी परीक्षा रद्द झाल्यानंतर त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। हे विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। नीट रद्द झाल्याचं कळलं का? हो, काय वाटलं? नव्हतं व्हायला पाहिजे, कारण सर आम्हाला पण DPP देतात, रोज आमच्याकडून सॉल्व करून घेतात आणि काही एक्झाम्पल्स रिपीट झाल्यामुळे ते आमच्या पाठ होतात। त्याच्यामुळे असं नाही वाटत की रद्द व्हायला पाहिजे, कारण त्याच्यात सरांची मेहनत होती आणि मुलांची पण होती। मग मुलांनी एवढं कष्ट करून क्वेश्चन पेपर सॉल्व केले, त्यांचं पूर्ण 2 वर्षांचं होतं। राज्यातल्या अनेक भागातून लातूरमध्ये विद्यार्थी जे आहेत शिकायला येतात आणि 2-2 वर्ष त्यांनी मेहनत केलेली असते आणि मेहनत केल्याच्या नंतर परीक्षा जेव्हा रद्द होते तेव्हा कुठेतरी एक नाराजी जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये असते। तुम्ही कुठून आलात? सोलापूरहून। हां, नीट एक्झाम रद्द झाल्याच कळलं? हो। काय वाटतं अशा प्रकारचे एक्झाम जे आहेत ते वेळोवेळी रद्द होत आहेत, वाईट वाटतं? हो। आणखी काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाणार। तुम्ही कुठून आलात? बार्शीवरून। हो, असे एक्झाम कॅन्सल झाल्यावर मला असं वाटतं की NTAने थोडं स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, बिकॉज जेव्हा स्टुडंट्स एक्झाम हॉलमध्ये जातात त्यांची टोटल सिक्युरिटी घेतली जाते, त्यांचे बायोमेट्रिक्स वगैरे, आणि टाईम टू टाईम त्यांना एक्झाम हॉलमध्ये पोहोचावं लागतं। जर ते 1 किंवा 2 सेकंड जरी लेट असले तरी त्यांची एक्झाम हॉलमध्ये एंट्री होत नाही। मग मला असं वाटतं की NTAने पण थोडं स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, त्यांचा सिस्टम बनवायला पाहिजे। असं पेपर लीक कसा होऊ शकतो? बिकॉज आता आपली एक्झाम झाली 3 मेला आणि आज 12 मे, काही स्टुडंट्सची लिंक तुटली आहे, मग ते कसं कोप अप करणार ह्या सिच्युएशनसोबत? सो आय थिंक की थोडं आपलं सिस्टम स्ट्रिक्ट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये टोटल सिक्युरिटी असायला पाहिजे। आणि हे खूप असं चुकीचं आहे, एक्झामचा पेपर लीक झाला आणि परत एक्झाम आहे। सो आय थिंक इट इज व्हेरी
विद्यार्थ्यांच्या भविष्याला घेऊन सरकारनंच गांभीर्यानं या परीक्षेकडे पाहिलं पाहिजे आणि हा पेपर फुटणार नाही आणि अत्यंत काळजीपूर्वक ही परीक्षा घेतली जावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती विद्यार्थी आणि पालकांची आहे. एकूणच एक नाराजीचा सूर जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.